सकाळपासून लाडके बहीण योजनेचे पैसे आहेत ते अनेक महिला आहेत त्या काढण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. पाहायला गेलं तर सकाळचा आता सध्या तापते ऊन जो उन्हाचा तडाखा आहे मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं लाईनीत राहून या ठिकाणी जे पोस्ट योजनेतील कर्मचारी आहेत ते आपल्या पोस्टाच्या कार्यालयामध्ये एसीत राहून त्यांचं कर्मचारी काम करतात. पण एकीकडे पाहायला गेलं जे पोस्टमन आहे त्यांच्याकडे एक काम सोपवण्यात आलं आहे की महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाटप करण्याचे आहे. त्यांना आता सध्या पाहू शकता की या ठिकाणी पोस्टाच्या खात्यात पोस्टमनच या योजनेचे पैसे वाटताना पाहिलं आहेत. ज्या महिला एका बसून या ठिकाणी शेडमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, पण सकाळपासूनच्या महिला आहेत घरातून बाहेर पडल्या आहेत उन्हातानाच्या. त्यांना काही ठिकाणी एक महिला आहेत त्यांना एका अचानकपणे या ठिकाणी चक्कर आले आहे, पण त्यांच्याशी संवाद साधण्यावर तो बोलतात का आपण प्रयत्न करू. बोल ताई, काय झालं आपल्याला? चक्कर येते मला. सकाळी किती वाजता आलं तुम्ही पैसे काढायला? तर सकाळी नाही आलो. कधी आलात? 12 होते किती वेळ थांबायला लागलं तुम्हाला? आता 2ला चालू झालं. 2ला चालू झालं का? बघा पोस्ट खात्यामध्ये जे पोस्टमन आहेत त्यांच्या मार्फत पैसे वाटण्याची प्रक्रिया चालू आहे, पण त्याकडे महिला आहेत त्या दिवसपासून त्या पैसे घेण्यासाठी लाईनीत थांबले आहेत. पण ह्यांना ज्या उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे काही महिलांना या ठिकाणी वाट पाहत आहेत. पोस्टमन आता या ठिकाणी आपल्या पोस्टाच्या मार्फत थंबिंग करून पैसे देतानाचा आपल्याला पाहत आहेत. पण या ठिकाणी जे महिला आहेत त्यांना अशा प्रकारे पैसे वाटप केले जात आहे. किती दिवस पण हा पोस्टाचा सावळा गोंधळ दिसून येत आहे. जे पोस्टमन आहेत त्यांनाच या लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाटण्याची प्रक्रिया सुरू आहे की पैसे वाटण्याची ही एक सुरक्षितरित्या पोस्टात केली जावी अशी या महिलांची आणि जेणेकरून कोणता अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये. सातारा पोस्ट ऑफिसचा इतका भोंगळ कारभार आहे. या कारभारात आपण बघू शकतो इथं पार्किंगमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे कॅशियरचं जे पोस्टाचं पोस्ट बँक आहे तिथं इथं त्या कस्टमरला इथं पार्किंगमध्ये उन्हात बसवली पत्र्यात आणि एकच कर्मचारी वाटप करतोय. तो पण मागाशी आला आहे 10-15 मिनिटांमध्ये. 10 वाजल्यापासून माणसं इथं रखडलेत, थांबलेत. पोस्ट बँकेच्या कस्टमरला पार्किंगमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू होता आणि जे अधिकारी आत ऑफिसमध्ये बघितलं जिथं AC बसवले, फॅन बसवले, तिथं अधिकारी खुर्च्यांवर सुद्धा नाही. ही सातारा पोस्ट ऑफिसची दुर्दैवी परिस्थिती आहे. मी आता सध्या सातारा पोस्ट ऑफिसच्या या ठिकाणी असून या ठिकाणी पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत गेल्या 3 महिन्यापासून जे पोस्टाच्या योजनेच्या मार्फत त्याचे वाटप केले जाते. त्या योजनेची पोस्टे आता सध्या आपण या ठिकाणी असलेल्या असलेल्या पार्किंग मानलेल्या शेडमध्ये वाटप केले जात आहे. त्यामुळे याचा सगळा भोंगळ कारभार या ठिकाणी पाहायला मिळतोय. येणाऱ्या महिला आहेत सकाळपासून या ठिकाणी लाईनीमध्ये उभा राहतात, पण ह्यांना वेळेवर पैसे काढता येत नाहीत की KYC असू दे किंवा काय असू दे अशा प्रकार असल्याने महिलांना लाडकी बहीण योजनेतले जे पैसे आहेत ते मिळत नाहीत. ज्यांची KYC झाली आहे पण पैसे आलेत पण त्यांना काढायचे आहेत त्यांना सकाळपासून वाट पाहावी लागत आहे. त्यामुळं त्या ठिकाणी सावळा गोंधळ ह्या पोस्ट ऑफिसमध्ये पाहिला आहे. जे मोठे कर्मचारी आहेत AC मध्ये बसून आरामात काम करत आहेत, पण जे पोस्ट मास्टर आहेत पोस्टमन आहेत त्यांच्याकडे हा बँक सेवेतून ज्या आधार लिंकवरून पैसे काढण्यात येत आहेत त्यांना एका शेडमध्ये उभा राहून लाईनीत राहून सकाळपासून पैसे काढण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. आधी सोनूने टॉप मराठीकरिता साताऱ्याहून.